यानंतर एक मोठी बातमी येते। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरती निवड करण्यात आलेली आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरती निवड करण्यात आली आहे। उज्ज्वल निकम यांना भाजपकडून खरतर निवडणूक लढवण्यासाठी तिकीट सुद्धा मिळालेलं होतं, मात्र त्यात त्यांना अपयश आलं आणि यानंतर आता राज्यसभेवरती थेट उज्ज्वल निकम यांची निवड करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी राजकीय वर्तुळातून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरती निवड करण्यात आली आहे। त्यामुळे ते आता राज्यसभेचे खासदार असणार। उज्ज्वल निकम यांची थेट राज्यसभेवरती वर्णी लागली आहे। या संदर्भात माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं। प्रशांत, उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरती निवड झाली आहे, काय माहिती? बरोबर आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवरती नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे। जे राज्यसभेतून राष्ट्रपतीद्वारा जे 15 सदस्य असतात, जे नामनिर्देशित असतात, त्याच्या वतीने त्यापैकी काही सदस्य जे सेवानिवृत्त झाले होते, राज्यसभेचा कार्यकाळ संपला होता, त्यामध्येच आता 4 सदस्यांची आज निवड करण्यात आली आहे। त्यामध्ये राज्याचे ज्येष्ठ वकील जे आहेत उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नामनिर्देशित खासदार म्हणून निवड केली आहे। आपल्याला माहित असेल की भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांनी लोकसभा निवडणूक लढली होती वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये आणि त्यानंतर तिथे ते पराभूत देखील झाले होते। पण आता थेट भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरून लढणारे उज्ज्वल निकम आता राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित झालेले आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी कार्य केलेले आहे। त्यामुळे आता ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम आता राष्ट्रपतींच्या वतीने नामनिर्देशित करण्यात आल्यामुळे असं म्हणावं लागेल की त्यांचा एकदा सन्मान करण्यात आलेला आहे। बिलकुल, धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी। त्यामुळे राष्ट्रपतींकडून राष्ट्रपती कोट्यातून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरती निवड करण्यात आली आहे। त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली होती, मात्र त्यात त्यांना अपयश आलं आणि आता उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरती निवड झाली आहे। तीही राष्ट्रपती कोट्यातून ते आता राज्यसभेचे खासदार असतील।